आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबईतील आक्रमक नेते अमित साटम नवे भाजपचे मुंबई अध्यक्ष। भाजपचं आता मुंबईतील सर्वात मोठा पक्ष मुंबई पालिकेत महायुतीचीच सत्ता येईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। गेवराईमध्ये आमदार विजयसिंग पंडित आणि लक्ष्मण हाकेंचे कार्यकर्ते आमने सामने, दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, दगडफेक आणि एकमेकांवर चप्पल सुद्धा फेकल्या। स्वतःच्या मतदारसंघात नाही तर दुसऱ्या भागातनं 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे संशयास्पद। मतचोरीच्या मुद्द्यावरून जयंत पाटील गोपीचंद पडळकरांवर अप्रत्यक्ष टीका करत म्हणाले, पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात की अरे हे निकाल लागतात हे खरे आहेत का? 5-10 हजारांना इकडे तिकडे समजू शकतो, 40-50 60 हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात मनसेला मोठा धक्का, खेडचे वैभव खेडेकर भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। नितेश राणेंसह काल मुख्यमंत्री फडणवीसांची त्यांनी घेतली होती भेट। माझ्या 30 वर्षांच्या निष्ठेचं सर्टिफिकेट मिळालं, भाजपच्या लोकांना भेटलो म्हणून हकालपट्टी केली, पण एक तडीपारी थांबवण्यासाठी नितेश राणेंना भेटलो होतो। राज ठाकरेंच्या भेटीचा प्रयत्न केला पण भेट झाली नाही, हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर भाऊक। माझ्या 20 वर्षाच्या निष्ठेचं सर्टिफिकेट आहे। मी भाजपच्या काही लोकांना नेत्यांना मी भेटत होतो आणि म्हणून माझा पक्षप्रवेश त्या पक्षात होतो काय अशा पद्धतीची काही भावना निर्माण झाली आणि मग त्याच्या अनुषंगाने माझी हकालपट्टी झालेली आहे। सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं अनोखं आंदोलन, तर वराहाला नितेश राणेंचा चेहरा लावत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। मंत्री नितेश राणेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। पुण्यात सिंहगड रोडच्या उड्डाणपुलावरून मनसे आक्रमक, उड्डाणपूल तयार असून आता उद्घाटन करण्यास प्रशासनाकडून मात्र टाळाटाळ, मनसेचा आरोप। प्रशासनाविरोधात मनसेची जोरदार घोषणाबाजी। पुण्यामध्ये गोरक्षकांकडून सदाभाऊ खोतांना धक्काबुक्कीचा प्रयत्न, द्वारकाधीश गोशाळेजवळची घटना। सांभाळायला नेणाऱ्या गायीसुद्धा गोरक्षक अडवतात, शेतकऱ्यांना दम दिल्यास याद राखा, खोतांनी दिला होता इशारा।